जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीम सैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ विशेष माझ्या समाज बांधवांना, विशेषतः वंचितच्या कार्यकर्त्यांना हा एक छोटासा प्रयत्न आहे सल्ला देण्याचा. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या वाटचालीमध्ये किंवा आपल्या उद्देशामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर शिस्तबद्ध कार्य करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. मित्रांनो, चाणक्य नीती काय म्हणते की शत्रूकडे जर तुमच्या उपयोगाचं काही असेल तर त्यांच्याकडून तेही तुम्ही प्राप्त केलं पाहिजे, त्याला मिळवलं पाहिजे, त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. ही चाणक्य नीती म्हणते मित्रांनो. म्हणून आपल्या शत्रूकडे जर काही असेल तर ते आत्मसात करून त्याचा अभ्यास करून आपण पुढे गेलं पाहिजे. आम्हीच खरे, आम्हीच शहाणे, तुम्ही कोण आम्हाला शिकवणार, ही जी वृत्ती म्हणजे अहंकार जे आहे ते सोडा मित्रांनो. मी आपल्यामध्ये राहिलेलो आहे मित्रांनो. मला माहिती आहे की कोणत्या प्रवृत्तीचे जास्त करून माणसे आपल्यामध्ये आहेत हे लक्षात घ्या. आणि हा हा आपला वीक पॉईंट आहे मित्रांनो. समजून घ्या मी काय म्हणतोय. मी जेव्हा वंचितमध्ये काम करायचो, वंचितमध्ये हे सक्रिय होतो, तेव्हा मी अनेकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण कटू अनुभव. मित्रांनो, एखाद्या कार्यात, एखाद्या कामात आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर शिस्तबद्ध काम करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. आणि आपण जर संघाकडे बघितलं, RSSकडे बघितलं तर त्यांच्याकडून अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, पण ही एक सर्वात मोठी बाब जी आहे शिकण्यासारखी ती आहे शिस्त. मित्रांनो, संघ दिवसेंदिवस प्रगती करत आहे, वाढत आहे का? त्याची कारणे कधी शोधण्याचा प्रयत्न केला आपण? केवळ शिवीगाळ, केवळ तिरस्कार, केवळ वाईट शब्दांचा वापर ह्यातच आपलं जीवन जात आहे मित्रांनो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की बंगालमध्ये आता 1-2 महिन्यामध्ये इलेक्शन आहे, परंतु इलेक्शन आता तर BJPचे चेहरे आता समोर दिसत आहेत. आता मोदी रॅली करतील, BJPचे काडर तिथे आपल्यापर्यंत कार्य करत आहे. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, की संघ केव्हापासून तिथे बंगालमध्ये सक्रिय आहे, कधी याचा विचार केला आहे? तिथेच नाहीये. खरं तर BJPचा विजय होण्याचं खरं श्रेय जे आहे ते RSSलाच आहे मित्रांनो. मित्रांनो, RSSचे कार्यकर्ते 365 दिवस आपलं दैनंदिन जीवन जगत ते 365 दिवस BJPसाठी काम करतात, हे लक्षात घ्या. तसं आपल्याकडे एक काडर आहे. मित्रांनो, बंगालमध्ये आता येणारा काळ, बंगालचं इलेक्शन जसं जवळ येईल तसं त्याचा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून त्याचा आपल्याला वेगवेगळ्या बातम्या मिळत असतील. पण ह्या आता त्याचा बोबाटा होईल. पण संघ कसं शिस्तीने, कसं शांतीने तिथे आतापर्यंत काम करत होतं हे कधी विचार केला आहे? संघ कधीच सक्रिय झाला बंगालमध्ये. त्यांचे कार्यकर्ते, RSSचे कार्यकर्ते वेगवेगळ्या राज्यातून कधीच बंगालमध्ये दाखल होऊन त्यांच्यापर्यंत त्यांचं काम चालू केलेलं कधीच केव्हाच केलेलं आहे मित्रांनो. सांगायचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, की आपल्याकडे असा काडर आहे, आपल्याकडे असे स्वयंसेवक आहेत. आपल्याकडे काय आहे, की मीच शहाणा, मी दुसरा कोण, आम्हाला तुम्ही शिकवायचं नाही, आम्हीच शहाणे. आपल्याला जर कोणी चांगला सल्ला किंवा काही मार्गदर्शन करत असेल तर त्याला ऐकायचं नाहीये. तू कोण आम्हाला सांगणार, तू कोण शहाणा, हे अनुभव सांगतोय मित्र. म्हणून संघाकडून, RSS कडून शिकण्यासारखं काय असेल तर ती शिस्त आहे, ती लक्षात घ्या माझ्या वंचितच्या बंधूंनो, बांधवांनो. केवळ वाईट शब्दांचा वापर, शिवीगाळ, अपशब्दांचा वापर, दुसऱ्याला कमी दर्जाचा लेखणे, याने काहीही होणार नाही मित्रांनो. याला काही अर्थ नाहीये, हे लक्षात घ्या. संघाचे कार्यकर्ते ज्याप्रमाणे त्याग करतात मित्रांनो, आणि अनेक हजारो कार्यकर्ते मारले गेलेत संघाचे.
आणि म्हणून संघ हा आज वटवृक्ष झालेला आहे. त्याचे त्याचे फळ आता बीजेपी सत्तेत येऊन चाखत आहे. पण मेन काम आर-एस-एसच बीजेपीच्या पाठून करतं. आर-एस-एस आणि बीजेपी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मित्रांनो. सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, शिस्त आणा आपल्यात. शिस्त ही सर्वात मोठा आपला वीक पॉइंट आहे. आपल्यामध्ये शिस्त नाहीये. जर कोणी तुम्हाला चांगला सल्ला देत असेल तर ते ऐका. कोणी काही त्यात वया-बियाचा काही फरक पडत नसतो मित्रांनो. कोण चांगलं ऐकण्याची सवय आपल्यामध्ये येऊ द्या मित्रांनो, तरच आपण कुठेतरी काहीतरी करू शकू, हे लक्षात घ्या. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.